तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी बद्दल भरपूर लाडक्या बहिणींचे कालपासून सतत प्रश्न येत आहे, सतत कमेंट येत आहे। कमेंटमध्ये लाडक्या बहिणी विचारत आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसी जी काही वेबसाईट आहे, वेबसाईट ओपन होत नाही, लिंक ओपन होत नाही, त्यांना केवायसी करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे। पण बघा, या ठिकाणी वेबसाईट ओपन केल्यावर केवायसी इज अंडर मेंटेनन्स, केवायसी करंटली अंडर मेंटेनन्स असं या ठिकाणी शो करत आहे। असं काय शो करत आहे तर वेबसाईटवर अपडेट करणे सुरू आहे। वेबसाईटवर शासनाकडून अपडेट केली जात आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की वेबसाईटवर डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन येणार आहे आणि काही बदल करण्यात येणार आहे। कुठे तर वेबसाईटवर। त्यामुळे केवायसी इज अंडर मेंटेनन्स असं या ठिकाणी ऑप्शन दिसून येत आहे। केवायसी ची वेबसाईट सध्या कालपासून बंद आहे। केवायसी बंद झालेली नाही, 31 डिसेंबर पर्यंत केवायसी ची मुदतवाढ आहे। कदाचित आज किंवा उद्यापर्यंत ही मेंटेनन्स पूर्ण होऊन केवायसी ची वेबसाईट नॉर्मली तुमच्यासाठी सुरू होईल। आणि जे काही ऑप्शनची आपण अपेक्षा करत आहे की ज्या बहिणींना पती वडील नसल्यामुळे कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन आलं पाहिजे, कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन आलं पाहिजे। दुसरं दुरुस्ती बटन आलं पाहिजे। ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, चुकीने त्यांनी होय किंवा नाही किंवा होय ऑप्शन सिलेक्ट केलं, चुकीने दुसऱ्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला तर त्यांच्यासाठी दुरुस्ती आली पाहिजे, असे आपण या मेंटेनन्स मधून या दुरुस्तीमधून अपेक्षा करत आहे। त्याचप्रमाणे काही बहिणींनी जाती प्रवर्ग वगैरे चुकीचा निवडला, होय नाही ऑप्शन चुकीचा निवडला, ते तर मी तुम्हाला आधी क्लिअर केलेलंच आहे की काही प्रॉब्लेम होणार नाही। पण ते ऑप्शन जर आलं, जर दुरुस्ती करण्याचं, केवायसी एडिट करण्याचं, केवायसी दुरुस्ती करण्याचं जर ऑप्शन आलं तर एकदम बेस्ट होईल आणि लाडक्या बहिणींना परत त्यांची केवायसी रिसबमिट करता येईल, म्हणजे ते निवांत होतील। ज्यांच्याकडून चुका झालेल्या आहे, पण मी त्या चुकाबद्दल तुम्हाला आधीच मार्गदर्शन, आधीच गायडन्स केलेलं आहे की चुका जर झाल्या असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। केवायसी दुरुस्तीचं जरी ऑप्शन आलं नाही तरी पण तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच तुमची चौकशी होणार आणि त्यानंतरच तुम्ही पात्र आहे की अपात्र हे ठरवण्यात येणार। पण आपल्याला म्हणजे आपण आशा करू 100% की दुरुस्तीचा ऑप्शन तरी शासनाने दिला पाहिजे। आणि जे काही कागदपत्र अपलोड करायचे आहे किंवा इतर काही नवीन ऑप्शन येते का, काही इंटरफेस नवीन येतो का, हे सुद्धा आपण पाहणार आहे। कारण केवायसी मेंटेनन्स होत आहे। केवायसी अंडर मेंटेनन्स म्हणजे केवायसी ची दुरुस्ती सुरू आहे, वेबसाईटवर नवीन ऑप्शन येणे, जे काही लाडक्या बहिणींचे अर्ज आहे ते अपडेट होणे त्या वेबसाईटवर सुरू आहे। त्यामुळे केवायसी ची वेबसाईट बंद झालेली नाही। मी सकाळीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नवीन अपडेट येत आहे, नवीन अपडेट होणे सुरू आहे। त्यामुळे काळजी करू नका। लवकरच आज उद्या 1-2 दिवसामध्ये शासनाचं मेंटेनन्सचं काम पूर्ण झाल्यानंतर वेबसाईटवर केवायसी ची वेबसाईट पुन्हा सुरू होईल आणि जे काही नवीन ऑप्शन येणार, आलेले नवीन ऑप्शन पूर्ण तुम्हाला कशा प्रकारे कागदपत्र अपलोड करायचे किंवा काय काय ऑप्शन आलेले आहे सर्व मी तुम्हाला केवायसीच्या वेबसाईटवर ओपन करून दाखवणार आणि त्या नवीन पद्धतीने, नवीन आलेल्या पर्यायानुसार, नवीन आलेल्या पद्धतीने तुम्हाला केवायसी करून दाखवणार आहे। ओटीपी सबमिट करून, त्याचप्रमाणे येणाऱ्या ऑप्शन मध्ये डॉक्युमेंट अपलोड करून। तर आता वाट पहा, लवकरच तुमच्यासमोर अपडेट येईल, लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। केवायसीची वेबसाईट बंद फक्त मेंटेनन्स साठी आहे, दुरुस्तीसाठी आहे। केवायसी बंद झालेली नाही, 31 तारखेपर्यंत केवायसी आपण करू शकणार आहे, काळजी करण्याची गरज नाही। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।